नमस्कार. मी संगीता आणि चैतन्य योग साधनामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा जो व्हिडिओ आहे, आजचं जे सेशन आहे, ते प्राणायामासंदर्भात आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण एक वेगळा प्रकार आज शिकणार आहोत आणि त्या प्रकारामुळे आपल्याला काय-काय फायदे होणार आहे त्याचा अनुभव सुद्धा घेणार आहोत. तर या प्रकाराची थोडक्यात मी माहिती सांगणार आहे. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, की अजूनही तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की खाली जे सबस्क्राईब बटन आहे, त्या बटनावर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ सोबत शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला काय अनुभव आले, तर हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. तर आजचं जे सेशन आहे ते स्पेशली आपल्या फुफ्फुसांची जी कार्यक्षमता आहे, तर ती वाढवण्यासाठीचे जे प्रकार आहेत ते आज आपण करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला आज एक नवीन प्रकार करायचा आहे. तर त्या प्रकाराचं नाव आहे प्राणायामाचं सँडविच आज आपण करणार आहे. सँडविच म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, की आपण ब्रेडमध्ये किंवा पावमध्ये काहीतरी भरतो. खालून वरून पाव असतो आणि मध्ये एक वेगळं मटेरियल असतं म्हणजे वेगळा फूडचा प्रकार असतो. फीडिंग असतं मध्ये. तर अशा प्रकारचाच प्राणायाम आज आपण करणार आहोत. तर या प्रकारात आपल्याला काय करायचंय, आधी आपल्याला एक प्राणायाम करायचा आहे, नंतर दुसरा प्रकार करायचा आहे आणि नंतर तिसरा प्रकार करायचा आहे. असं तिन्ही यांचं मिळून एक सँडविच आपलं तयार होणार आहे. तर या प्रकारांचे आपल्याला जे काही आवर्तन करायचंय, ते आवर्तन मोजून आपण करणार आहे. तर पहिल्यांदाच आपण करतो आहोत म्हणून थोडेसे आवर्तन आपण कमी करणार आहे. पण हळू-हळू आपण आवर्तन वाढवायला हरकत नाहीये. आणि ज्यांना कुणाला जर हृदयाचा प्रॉब्लेम आहे, ब्लॉकेजेस आहेत किंवा तुमचं बायपास सर्जरी झालेलं आहे किंवा तुम्हाला हाय बीपी आहे किंवा लो बीपी आहे. तर बीपी पेशंट्स आणि हार्ट पेशंट्सनी 10-10 आवर्तनं करायची आहेत. तसं प्रमाण मी सांगणारच आहे, की कोणता प्रकार किती आवर्तनांमध्ये तुम्हाला करायचा आहे. तर यामध्ये जो पहिला प्रकार आपण करणार आहे, की भस्त्रिका क्रिया करणार आहोत. भस्त्रिका प्राणायाम सगळ्यांना माहिती असेल. तर भस्त्रिका प्राणायामाचा जो प्रकार आहे आपल्याला हातांच्या मदतीने करायचा आहे. त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. पण यातला जो प्रकार आहे, तो आपल्याला हातांच्या मदतीने करायचा आहे. तर भस्त्रिका क्रिया म्हणूया आपण त्याला. भस्त्रिका क्रिया आपल्याला 10 आवर्तनं करायची आहे, 10 वेळा करायचंय. तर जे हार्ट पेशंट्स आहेत आणि बीपी पेशंट्स आहेत, तर त्यांनी 10 आवर्तनं करायची आहे. आणि जर तुम्हाला कुठलाही त्रास नाहीये यापैकी, बीपीचा नाहीये किंवा हार्टचा काही प्रॉब्लेम नाहीये, तर तुम्ही 20 आवर्तनं करू शकता. आणि तुम्ही जर अगदी हेल्दी असाल, तुम्हाला कुठलाही हेल्थ इश्यू नाहीये, तर तुम्ही 30-30 आवर्तनं 30 आवर्तनं प्रत्येक म्हणजे मी सांगेल त्या प्रमाणात तुम्हाला करायला हरकत नाहीये. ओके. तर लक्षात घ्यायचंय की 10 आवर्तनांपासून आज आपण सुरुवात करणार आहे. तर एक-एक प्रकार मी आधी समजून सांगते. भस्त्रिका क्रियेमध्ये आपल्याला हातांची मदत घ्यायची आहे आणि श्वास घेत आपण हात वरती नेतोय आणि श्वास सोडताना हात आपल्याला खाली खेचून घ्यायचा आहे. जसं की बघा ट्रेनमध्ये चेन असते. चेन अशी खाली खेचावी लागते. जरा आपल्याला फोर्स लावावं लागतं, बळ लावावं लागतं. तर तशाच पद्धतीने इथे आपल्याला हातही खाली खेचून घ्यायचे आहेत. थोडासा फोर्स लावायचा आहे, थोडं बल लावायचंय. श्वास घेत हात वर नेतोय आपण सहज, पण खाली घेताना खेचून खाली घेतोय. इमॅजिन करायचंय की आपल्या हातांमध्ये चेन आहेत दोन्ही आणि त्या आपण खाली खेचतोय. ओके. तर आता भस्त्रिका क्रियेमध्ये श्वासांची जी क्रिया आहे, श्वास घेण्याची आणि सोडण्याची क्रिया, दोन्ही क्रिया आहेत. मग श्वास आपल्याला घ्यायचा पण आहे. श्वास घेत हात वर नेतोय आणि सोडताना खाली खेचून घेतोय. तर आता यामध्ये काय होणार आहे, तुम्हाला माहितीच असेल आपल्या फुफ्फुसांचे 3 एका फुफ्फुसाला 3 भाग आहेत आणि एका फुफ्फुसाला 2 भाग आहेत. तर जो वरचा भाग आहे फुफ्फुसाचा, तर तो ॲक्टिव्ह केला जातो भस्त्रिका क्रियेमध्ये. तर आपल्याला ही क्रिया करायची आहे 10 आवर्तन. 10 वेळा करायचं आपल्याला असं मोजून, की हात वर नेले आणि खाली खेचले, 1 वेळा झालं. पुन्हा हात वर नेले, खाली खेचले, 2 वेळा झालं. असं आपल्याला 10 वेळा करायचं. ओके.
तर आता याच्यामध्ये पण स्पीड आहे. वेगवेगळ्या स्पीडने या क्रिया आपण करू शकतो. पण आता हे जे सँडविच करतोय आपण, या क्रियेमध्ये आपल्याला मीडियम स्पीडने सगळे प्रकार करायचे. त्यामुळे जरी तुम्ही हेल्दी असाल, तुम्ही फास्ट करू शकत असाल, तरी सुद्धा फास्ट करण्याचा मोह टाळायचा आहे. ओके? जरी तुम्हाला फास्ट येतंय, तुम्हाला वाटेल की मी करू शकते आहे, करू शकतो आहे, पण फास्ट करायचं नाहीये आपल्याला, प्रयत्नपूर्वक मीडियम स्पीडने करायचंय. स्पीड आपल्याला मीडियम ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे, त्या प्रकारामध्ये आपल्याला करायचंय कपालभाती क्रिया. कपालभाती बऱ्याच जणांना माहिती असेल, की कसं करता, काय करता. अ, पण जे नवीन आहेत, जे पहिल्यांदाच करतायत, त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा समजून सांगते, की कपालभाती कशी करायची असते, कपालभाती क्रिया कशी करायची असते. तर कपालभातीमध्ये काय होतं, तर बघा माझ्या पोटाकडे लक्ष द्या. मी पोटावर हात ठेवलाय. पोटाला झटका बसतो. जेव्हा पोट आपण आत खेचतोय, श्वास बाहेर सोडायचा. पोट आत, श्वास बाहेर. दोन्ही क्रिया सोबत आहेत हं. श्वास आत गेला, श्वास सोडण्याची क्रिया आहे कपालभातीमध्ये. फक्त श्वास सोडतोय. घेण्याची क्रिया ऑटोमॅटिकली होणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रयत्नपूर्वक काही करायचं नाहीये घ्यायला श्वास. फक्त आपल्याला लक्ष द्यायचं की आपण श्वास सोडतोय. ओके? नाकाने श्वास आपण बाहेर सोडणार आहे. तोंड बंद असणार आहे. पोटाला झटका बसेल, श्वास बाहेर. पोटाला झटका बसेल, श्वास बाहेर. ओके? करून बघूया सर्वजण. हे बघा, जे नवीन आहेत त्यांनी करून बघायचंय. श्वास बाहेर फेकतोय. श्वास बाहेर फेकण्याची क्रिया आहे. त्यामुळे फोर्सफुली आपल्याला लक्ष द्यायचंय, प्रयत्नपूर्वक लक्ष द्यायचंय, की श्वास आपण बाहेर फेकतो आहोत. ओके? श्वास बाहेर जेव्हा आपण नाकाने फेकू, तेव्हा ऑटोमॅटिकली आपलं पोट आत जाणार. आपल्याला वेगळं काही करावं लागणार नाही. त्यामुळे श्वास आपण बाहेर सोडण्याकडे लक्ष आहे, घेण्याकडे लक्ष नाहीये. आपोआप तो घेतला जाणार आहे. ओके? तर इथे कपालभाती जर तुम्हाला माहित नसेल किंवा काही समजलं नसेल, तुम्हाला जर अजून डिटेल इन्फॉर्मेशन कपालभातीची हवी असेल, तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. माझा कपालभातीवरती सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आहे, तर तो मी तुम्हाला नक्की शेअर करेन. किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. तर कपालभाती आता आपल्याला भस्त्रिका क्रिया जितक्या वेळा केली आपण, तर त्याच्या प्रमाणात आता आपल्याला कपालभाती सुद्धा करायचं आहे. तर कपालभाती आपल्याला 100 वेळा करायचं. आपण भस्त्रिका 10 वेळा करणार आहे, तर कपालभाती आपल्याला 100 आवर्तनं करायची. 100 आवर्तनं म्हणजे काय? ते जसं मी तुम्हाला सांगितलं, पोट आत जातंय, 1 झालं, 2, 3, 4 हे आवर्तन झाले कपालभातीचे. ओके. तर असे 100 आवर्तन आपल्याला करायचे आहे आणि हे सुद्धा आपल्याला मीडियम स्पीडने करायचे. जरी तुम्ही हेल्दी असाल, जरी तुम्हाला कपालभाती खूप छान येत असेल, पटापटा जमत असेल, खूप फास्ट तुम्ही करू शकत असाल, तरी सुद्धा इथे तुम्हाला मोह आवरायचा आहे. फास्ट करायचं नाहीये. मीडियम स्पीडने करायचं आहे. या गोष्टीकडे लक्ष द्या. ओके. तर अशी आपल्याला 100 आवर्तनं करायची. 100 वेळा कपालभाती क्रिया करणार आहोत. प्रमाण लक्षात आलं. भस्त्रिका क्रिया आपण केली त्यामध्ये आपल्याला 10 वेळा करायचं. 10 आवर्तन करणार आहे. ओके. कपालभाती क्रिया करताना आपल्याला 100 आवर्तन करायची. 100 वेळा आपण मोजून करणार आहोत. ओके. कळालं इथपर्यंत दोन्ही क्रिया समजल्या? समजल्या नसेल तर नक्की कमेंट करा आणि विचारा की तुम्हाला काही अडचण आहे. ओके. पुढचा जो प्रकार आहे तर तिसरा जो प्रकार आहे कपालभातीची 100 आवर्तनं झाली, की आपल्याला पुढचा प्रकार अनुलोम-विलोम करायचा आहे. अनुलोम-विलोम सगळ्यांनाच माहिती आहे. जर नसेल माहिती तर तुम्ही ते सुद्धा त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आहे माझ्या चॅनेलवरती, तर तुम्ही तो जाऊन सुद्धा बघू शकता, की कपालभाती नेमकं करायचं कसं आहे, काय करायचंय. थोडक्यात मी इथे सांगणारच आहे, पण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. तर कपालभातीमध्ये आपल्याला उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची आहे. अंगठ्या शेजारची 2 बोटं आपण फोल्ड करून घेतोय आणि अंगठा आणि रिंग फिंगर, अनामिका यांच्या मदतीने आपल्याला नाकपुड्या बंद करायच्या आहेत आणि उघडायच्या आहेत. सुरुवात आपण डाव्या नाकपुडीपासून करणार आहे, त्यामुळे उजवी नाकपुडी बंद करतोय. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे.
आणि उजवीने श्वास सोडायचा. पुन्हा उजवीने घ्यायचाय आणि डावीने सोडायचंय. डावीने घेऊन उजवीने सोडतोय, उजवीने घेऊन डावीने सोडतोय. असं एक चक्र झालं. डावीने घेतलं, उजवीने सोडलं, उजवीने घेतलं, डावीने सोडलं. एक चक्र झालं. असे आपल्याला 10 चक्र करायचे आहेत. ओके. पहिलं झालं भस्त्रिका 10 वेळा, दुसरं झालं कपालभाती 100 वेळा आणि तिसरं अनुलोम-विलोम 10 चक्र आवर्तन. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला या तीनही प्राणायामांचं सँडविच करायचं आहे आणि ते आपण आता करणार आहोत. पण हे तीनही प्राणायाम सुरू करण्यापूर्वी लगेचच सुरुवात नाही करायची. तर थोडं तुम्ही सुरुवातीला आपण अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आधी 3 ओंकार, मग आपल्या शरीराकडे लक्ष, शरीर सैल करून घेणार आहे. शरीर सैल झालं की आपण आपल्या नॉर्मल ब्रीथिंगकडे, जे ब्रीथिंग सुरू आहे, संथ श्वसन सुरू आहे, त्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचंय. आणि संथ श्वसनाकडून मग आपण थोडा वेळ दीर्घ श्वसनाकडे जाणार आहे. दीर्घ श्वास घेणार आहोत. दीर्घ श्वसन हे सगळं करण्यापूर्वी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे असं कधीच करू नका, की तुम्ही बसले आणि लगेच भस्त्रिका करायला सुरुवात केली, लगेच कपालभाती करायला सुरुवात केली, लगेच अनुलोम-विलोम करायला सुरुवात केलं आणि करून लगेच थांबलात. असं करायचं नाही. प्राणायामाच्या या ज्या काही स्टेप्स आहेत, पहिली बेसिक स्टेप आहे, की सुरुवात आपण ओंकाराने करतो. त्यानंतर शरीराचं शिथिलीकरण, शरीर रिलॅक्स करून घेतो. त्यानंतर आपल्याला लक्ष आपल्या श्वासांवर अवेअरनेस, ब्रीथिंग अवेअरनेस आणायचा आहे. संथ श्वसनाकडे लक्ष. संथ श्वसनाकडून मग दीर्घ श्वसन करायचंय 1-2 मिनिटांसाठी कमीत कमी. वेळ असेल तर तुम्ही 4 ते 5 मिनिटं पण दीर्घ श्वसन करू शकता. आणि दीर्घ श्वसन झालं, की मग आपण आपल्या सगळ्या क्रिया करायला रेडी होतो. आपलं शरीर, आपला हार्ट, आपला ब्रेन यांना सगळ्यांना सूचना जाते, की आता आपण प्राणायाम करतो आहोत. आणि आपलं शरीर त्यासाठी तयार होतं आणि त्याचे फायदे आपल्याला जास्तीत जास्त घेता येतात. तर आता आपण सुरुवात करणार आहोत. त्रिवार ओंकाराने या सगळ्या स्टेप्स फॉलो करत आपण या आजच्या सँडविचकडे जाणार आहोत. त्यामुळे सगळ्या क्रिया, सगळ्या स्टेप्स प्राणायामासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे. त्यामुळे या सगळ्या स्टेप्सचं तुम्ही अनुकरण करायला हवं, फॉलो करायला हव्यात सगळ्या स्टेप्स. तर या सगळ्या स्टेप्स फॉलो आता आपण करणारच आहे. सूचना माझ्या सगळ्या तशा असणारच आहेत. तर आता तयार होतोय आपण आजच्या या प्राणायामाच्या याच्यासाठी सेशनसाठी. तर त्रिवार ओंकाराने सुरुवात करूया. चला रेडी होतोय. तुम्ही ज्याही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसू शकत असाल त्या पोझिशनमध्ये बसायचंय. मी मांडी घालून बसलेली आहे, पण तुम्हाला चेअरवर बसायचं असेल तर तुम्ही चेअरवर बसू शकता. ओके. चल. हां. सुरुवात करण्यापूर्वी अजून 1-2 गोष्टी राहिल्या तेवढ्या सांगून देते. या प्राणायामाचे फायदे काय आहेत? हे केल्याने तुम्हाला काय-काय फायदे मिळणार आहे? ओके. कसं आहे ना, कुठलीही गोष्ट आपल्याला जोपर्यंत कळत नाही, की हे मी का करावं? तोपर्यंत आपण करत नाही. जर आपल्याला फायदे कळाले, की आपण ते करायला उत्साहित होतो आणि उत्साहाने करतो. तर पहिली गोष्ट जसं मी तुम्हाला सांगितलं, की फुफ्फुसांची कार्यक्षमता याच्यामध्ये वाढायला मदत होते. जर तुमच्या फुफ्फुसांचं डिजनरेशन झालं असेल, त्यांच्यामधल्या सेल्सचं डिजनरेशन झालं असेल किंवा फुफ्फुसांशी रिलेटेड तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल, तुमच्या फुफ्फुसांमध्ये फायब्रॉइड्स झाले असतील, ब्लॉकेजेस असतील किंवा तुम्हाला दम लागत असेल किंवा अस्थमा असेल किंवा ब्राँकायटिस असे बरेचसे प्रकार आहेत फुफ्फुसांशी रिलेटेड. तर या सगळ्या प्रकारांवर हे जे प्राणायाम आहेत, ते अत्यंत लाभकारी प्राणायाम आहे. तुम्ही अ, हळू तुमच्या क्षमतेनुसार हे सगळे प्रकार करू शकता. पहिलं तर झालं फुफ्फुसांसाठी. दुसरं म्हणजे तुमच्या हृदयासाठी हे सगळे प्रकार अत्यंत महत्त्वाचे आणि लाभकारक आहेत. पण मी जसं सांगितलं ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे आणि बीपीचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी अगदी मीडियम स्पीडने करायचंय, फास्ट करायचं नाही. त्यामुळे जर तुम्हाला ब्लॉकेजेस असतील हार्टमध्ये, आर्टरीजमध्ये, तर ते ब्लॉकेजेस दूर व्हायला मदत होणार आहे. हृदयाचे जे मसल्स आहे आपण वापरणार आहोत, त्यामुळे त्यांचं ट्रेनिंग होणार आहे. हृदयाचे मसल्स स्ट्रेंथन होणार आहेत, स्ट्रॉंग होणार आहेत. त्यामुळे हृदयाला सुद्धा या प्रकाराचा खूप फायदा होतो. त्यानंतर तिसरं म्हणजे आपला महत्त्वाचा जो अवयव आहे ब्रेन.
ब्रेनकडे रक्तपुरवठा छान करायला हृदयाला मदत मिळते आणि रक्तपुरवठा छान झाला की ब्रेनच्या मार्गातही जे काही अडथळे असतील, जसं की ब्रेनच्या व्हेन्स ब्लॉक झालेल्या असतात किंवा ट्यूमर असतो किंवा अजूनही ब्रेनचे वेगवेगळे आजार आहेत. तर ते सगळे अ, रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे होणारे आजार आहेत. मायग्रेन आहे, डोकेदुखी आहे. अ, तर या सगळ्या प्रकारांवर रक्तप्रवाह सुरळीत झाल्यामुळे खूप लाभ मिळणार आहे आणि तुमचा ब्रेन हेल्दी राहायला मदत होणार आहे. तर हे झालं महत्त्वाचे अवयव, बरोबर? हृदय झालं, फुफ्फुस झालं, मेंदू झालं. पण आपल्या शरीरात इतरही अवयव आहेत, इतरही सिस्टम्स आहेत. जसे की डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, सर्क्युलेटरी सिस्टम आहे, एक्स्क्रीटरी सिस्टम आहे. या सगळ्या ज्या सिस्टम आहेत, तर या सिस्टमवरती हा प्राणायाम लाभकारक ठरणार आहे. तर त्यासाठी आता आपण सुरुवात करतोय. हे सगळे जे महत्त्वाचे फायदे मी तुम्हाला सांगितले, हे या प्राणायामाचे खूपच उपयुक्त असा प्राणायाम आहे आणि आता आपण ॲक्चुअली हा प्राणायाम करायला सुरुवात करणार आहे. तर त्यासाठी तयार. सुरुवात आपण ओंकाराने करतोय. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा आहे. दोन्ही हातांचे तळवे आकाशाकडे. डोळे अलगद मिटून घ्या. श्वसनाकडे लक्ष, शरीर सैल होतंय का बघा, कुठे ताण आहेत का बघा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि त्रिवार ओंकार घेतोय. श्वास सोडत ओंकार जप करणार आहोत. आवर्तन पूर्ण करून थांबा. शरीराकडे लक्ष देणार आहोत. ओंकाराची कंपनं शरीरभर पसरत आहेत आणि शरीर हलकं होतंय, ताण दूर होतोय. सगळ्या अवयवांकडे एकदा नजर टाकतोय. डोकं, चेहरा, मान, खांदे, कॉलर बोन, दोन्ही हात, दोन्ही पाय, पाठीचा भाग, मणका, छातीचा भाग, पोटाचा भाग, कमर, हिप जॉइंट, दोन्ही पाय सैल करतोय. संपूर्ण शरीर सैल झालंय. आता आपलं लक्ष श्वसनावर स्थिर. श्वसनावर कुठलंही नियंत्रण नाही. बघत राहणार आहोत. प्रत्येक श्वास बघा. येतोय आणि जातो. आपल्याला काही एफर्ट्स घ्यावे लागत नाहीये श्वास घेण्यासाठी आणि सोडण्यासाठी. आपोआप क्रिया चालू आहे. त्या क्रियेचं आपण फक्त तटस्थपणे निरीक्षण करतोय, की कसा येतोय श्वास, कसा जातोय, त्याकडे लक्ष द्या. बघत राहा. प्रत्येक श्वासाचं निरीक्षण करतोय. एकही श्वास सुटू देऊ नका. बघत राहतो. काही सेकंद श्वासांवर लक्ष आहे. सूचना बंद. संथ श्वसन सुरू आहे. अगदी सहजतेने श्वास येतोय, जातोय. शरीर सैल झालेलं आहे. मसल्स रिलॅक्स करून घेतोय.
संथ श्वसनाकडून मग आता दीर्घ श्वसनाकडे. दीर्घ श्वास घ्या. छाती पोट गच्च भरा आणि रिकाम करा. जेवढा घेतलाय श्वास त्याच्या दुप्पट साधारण सोडणार आहोत. 2 अंकात घेतला की 4 अंकात सोडण्याचा प्रयत्न. कंटिन्यू करणार आहोत. 1 ते 2 मिनिट करतोय दीर्घ श्वसन. भरपूर श्वास घ्या आणि हळूहळू दुप्पट श्वास सोडा. कंटिन्यू करा 2 मिनिट. सूचना बंद. आता श्वासांवर नियंत्रण आहे. प्रयत्नपूर्वक दीर्घ श्वास घेतोय आपल्या क्षमतेनुसार आणि दुप्पट श्वास हळूहळू सोडतोय. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करतोय. श्वास सोडला की थांबा. संथ श्वसन. पुन्हा संथ श्वसन. आता श्वासांवर नियंत्रण नाही. खांदे सैल करा. अपर बॅक सैल, मिडल बॅक सैल, लोअर बॅक सैल करून घेतोय. पाठीचा भाग सैल, पोटाचा भाग सैल, सगळे स्नायू सैल. सावधान. मग पुढचा प्रकार करणारे भस्त्रिका क्रिया करतोय. 10 आवर्तन. त्यासाठी तयार. हातांच्या मदतीने श्वास घेत हात वर आणि सोडत खाली. 10 वेळा करा. 10 वेळा करून थांबतोय. आवर्तन पूर्ण करा. पुढचा प्रकार करणार आहोत. कपालभाती क्रिया करतोय. 100 आवर्तन. मीडियम स्पीडने करणारे मीडियम स्पीडने करा. फास्ट करण्याचा मोह टाळा आणि मीडियम स्पीडने करा. 100 आवर्तन. 100 स्ट्रोक्स करतोय कपालभातीची. प्रत्येक स्ट्रोक कडे लक्ष आहे. फोकस आहे आणि अवेअरनेस फील करा. कंटिन्यू करतोय.
100 आवर्तनं करून थांबतोय. रिलॅक्स. पोटाचे स्नायू सैल करा. कपालभातीमध्ये पोटाचे स्नायू ताणले गेलेत, पाठीचे स्नायू ताणले गेलेत. तिकडे लक्ष द्या. पाठीचा भाग सैल, पोटाचा भाग सैल, श्वसन संथ. सगळे ताण दूर करा. शरीर एकदा लक्षपूर्वक सैल करून घ्या. आणि मग पुढचा प्रकार करतोय अनुलोम-विलोम करणार आहोत. 10 चक्र आवर्तन. त्यासाठी तयार. डाव्या नाकपुडीने श्वास घेतोय, उजवीने सोडतोय. उजवीने घेतोय, डावीने सोडतोय. 1 चक्र झालं. अशा आपल्याला 10 चक्र करायचे. आपलं आपलं आवर्तन मोजा. 10 आवर्तन पूर्ण करून थांबायचंय. संथ श्वसन. तर अशा प्रकारे आपल्याला हे सँडविच करायचंय. सुरुवातीला आपण भस्त्रिका केला, मग कपालभाती आणि अनुलोम-विलोम.
हे सलग करायचं आपल्याला आणि हे तीनही पूर्ण होईपर्यंत डोळे आपल्याला उघडायचे नाहीये. इथे मी सूचना देत होती म्हणून थोडासा अवेअरनेस होता. पण जेव्हा तुम्ही तुमची प्रॅक्टिस कराल, तेव्हा सलग करायचंय, डोळे न उघडता एक-एक प्रकार करत जायचंय आणि करून झालं, की थोडा वेळ स्थिर बसायचंय. स्थिर बसलं, की आपल्याला पुन्हा त्रिवार ओंकार घ्यायचा आहे. तर आता सुद्धा आपण त्रिवार ओंकाराने आजच्या सेशनचं एंड करतो आहोत, संपवतो आहोत. तर त्यासाठी सॉरी तयार. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती. डोळे बंद करून घ्या. भरपूर श्वास घ्या. दीर्घ श्वास घेतोय. अ, 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 ओम शांती, शांती, शांती. शांतता अनुभवतोय. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर घासत डोळ्यांवर घेतोय. हळूच डोळे उघडा, हात खाली. रिलॅक्स. तर आज तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत या व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबलात. तुम्ही सगळे प्रकार केले. तुमचा अनुभव काय होता? तुम्हाला कसं वाटलं? ते नक्की कळवा आणि हे सतत तुम्हाला सलग 21 दिवस करायचंय, जेणेकरून तुम्हाला त्याचे रिझल्ट्स बघायला मिळतील. तर नित्यनियमाने 21 दिवस हे सगळे प्रकार करून बघा आणि काय फरक जाणवतोय ते नक्की मला कळवा. तर आज इथे थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन एका विषयासोबत. तोपर्यंत राम राम.